हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर इथं बघू शकता, जेव्हा केव्हा आपण मुलांच्या आवडीच्या आणि त्यांच्या पसंतीदा जे काही वस्तू आपण बनवतो ना, तेव्हा मुलं स्वतःहून हेल्प करतात. नाहीतर मग त्यांना कधी कधी काम सांगितल्यानंतरही ती आनागाणी करतात किंवा कंटाळा करतात. तर आज बनवणार आहे नव्याची आवडीची वस्तू, जे म्हणजे प्रत्येकच मुलांना आवडत असते. ते म्हणजे की मोमोज. तिला मोमोज खायचे होते. तर थांब म्हटलं, त्याचीच मोमोजची व्हिडिओ बघत होती मोबाईलमध्ये. तर थांब म्हटलं, तुला मोमोज खायचे आहे का, तर मी करून देईन म्हटलं. तर बस हेच शब्द तिने मनात धरला आणि मम्मी करून दे करून दे करून दे सतत 2 दिवस मागे लागली. तर स्वतःहूनच माहिती आहे पत्तागोबी कापायला बसली. तुम्ही म्हणाल की ही पत्तागोबी कशी कापत एवढी छोटी राहून? काही नाही, थोडंसं फक्त घेऊन बसली होती. तरी पण ना ती कधी कधी शाळेतून वगैरे आल्यानंतर ना तिच्या आवडीचे पदार्थ बनवते. आवडीचे पदार्थ म्हणजे भात असला तर भातला फ्राय करायचं, किंवा पोळी असली तर पोळीला काही लावायचं, चीज हे ते. तर तिला तशा सवयी आहे. तर त्यामुळे ती थोडं थोडं कापणं वगैरे शिकलेली आहे. थोडं थोडं, जास्त नाही. मी जास्त नाही हात लावू देत, कारण की पावशी वगैरे एकदम वाईटी असते ना, तर भीती वाटते. तर आता मोमोज म्हटलं की मैद्याचा डो तर आलाच आला. तर इथे मी मैदा एकदम कमी प्रमाणात घेतलेला आहे. आणि मुलांना जे खाऊ घालणार आहे ना, ते घरच्या कणकीचे सुद्धा खाऊ घालणार आहे. आता कणिक भिजवलेलीच आहे, पोळ्या वगैरे टाकल्या तर, म्हणून मैदा एकदम कमी घेतलेला आहे. आणि मैदा हा पचायला जड असतो. आता माझी तिकडची तयारी झालेली आहे. आता मैदा भिजवून ठेवलेला आहे. तर आता मी करणार आहे ते म्हणजे, आता मोमोज म्हटलं की चटणी तर आलीच आली. आणि मोमोजची चटणी एकदम टेस्टी वाटते, खूप टेस्टी वाटते. त्यात अगोदर मी स्टीलचा गंज ठेवला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि मस्त असे 5-6 टमाटर आणि त्यामध्ये 3-4 मिरच्या आणि जे काही लसण होतं ना, ते लसण सगळं उकळवून घेतलेलं आहे. जोपर्यंत आपल्या टमाटरचे वरचे जे साल आहे तोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत छान असं बॉईल करायचं आहे. तर इथे स्टफिंगसाठी ना मी बारीक बारीक पत्तागोबी कट करून घेतली. त्यानंतर ना गाजर, 3-4 गाजर त्याला पण कट करून चॉपरच्या साईडने मस्त असं चॉप करून घेतलं. आणि थोडंसं अद्रक किसून घेतलं आणि लसूण थोडे थोडे काप करून घेतले. आणि थोड्याशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. थोडंसं कमीच तिखट करणार आहे, मुलं लहान आहे म्हणून. आणि परत ना घरी पनीर होतंच, तर पनीरचं मस्त असं किस करून घेतलेलं आहे, म्हणजे आता पनीर मोमोज पण होऊन जाणार. तर सगळ्यात अगोदर तेल घातलेलं आहे, त्यामध्ये बारीक कट केलेलं लसण घातलं. त्यानंतर ना अद्रक जे चॉपरच्या साईडने चॉप केलं होतं ते घालून घेतलं. मग मिरची टाकली. ते छान झाल्यानंतर मग त्यामध्येच मी, तुम्हाला वाटतं तर तुम्ही टमाटर पण टाकू शकता, पण मी टमाटर टाकायचं विसरली. तर त्यानंतर ना त्यामध्ये तिखट, हळद, मीठ हे सगळं घातलं. आणि मग हे पत्तागोबी घालून घेतली आणि गाजर टाकून घेतलं. आणि त्याला थोडा वेळ होऊ दिलं. आणि त्याच्यानंतर मग बारीक केलेलं जे काही आपलं पनीर आहे ते घालून घेतलं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे जे काही स्टफिंग आहे ना, हे आपल्याला जास्त असं शिजवावं लागत नाही. थोडंसं कचरट जे म्हणतो ना आपण, तर तसं कच्चंच ठेवायचं असतं. तर बस 1-2 वाफच मी येऊ दिली आणि मग हे मिश्रण आपलं तयार आहे, जे काही आपण स्टफिंग करणार आहोत ना ते. तर इकडे ना म्हटलं चला टमाटरही थंड करून घेऊया. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, हे गरम गरम जेव्हा आपण बारीक करायला जातो ना मिक्सरवर, तर भरकन अशी उडण्याची शक्यता जास्त असते. 1-2 वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे, म्हणून आता मला पूर्ण लक्षात आलेलं आहे. आता हे टमाटर मी काढून घेते, मिरच्या काढून घेते, फॅनच्या खाली नेऊन ठेवून देणार आहे. आणि मुलं तर तुम्ही बघूच शकता, मी जेवढ्या वेळात किचनमध्ये उभी होती ना, तेवढ्या वेळात माझ्या दोन्ही मुलांनी कितीतरी चकरा मारलेल्या आहेत. आता हे पदार्थ मुलांच्या आवडीचे आहेत. तर चायनीज जे काही आहे, चायनीज नूडल्स म्हणा की मंचुरियन म्हणा की मोमोज म्हणा, हे जेवढे काही चायनीज वस्तू असतात ना, ते मुलांना खूप आवडतात. तर सगळ्यात अगोदर आता मी इथे चटणी बारीक करून घेणार आहे. तर त्यामध्ये ते सगळं जे मी उकळवून घेतलेलं होतं ते घालून घेतलं. थोडंसं अद्रक त्यामध्ये घालून घेतलं. वाटलं तर परत लसण घालून, अजून लसण टाकायचं, थोडंसं टेस्ट छान येते. तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकून बस हा पेस्ट घालून घेतला. आणि वाटलं तर थोडीशी हळद मी घातलेली आहे. तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तिखट पण टाकू शकता. आणि नंतर ना गोड, थोडंसं आंबट गोड छान वाटते, म्हणून ना यामध्ये मी गुळाच्या तुकड्यात टाकून घेणार आहे. गूळ, जो काही गूळ असतो ना तो. आणि बस चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडंसं एकच आपल्याला असं उकळी येऊ द्यायची आहे. बस आपली चटणी तयार आहे मोमोजची. आणि हे चटणी खरंच एकदम टेस्टी वाटते, अप्रतिम वाटते. जेव्हा केव्हा मी पराठे पण बनवते ना, कधी मिरचीच्या पेस्ट, लसण वगैरे टाकून, किंवा आपले थालीपीठ बनवते काकडीचे वगैरे, तर त्यावेळेस ना मी हे चटणी नेहमी बनवते. मुलांना माझ्या खूप आवडते आणि खास करून माझ्या मुलीला खूप आवडतो. तर हिनी काय केलं, मैदा घेतला आणि गोडे करायला बसून गेली. मम्मी दे, मी गोडे करून देतो, तुझी मदत होईल म्हणून. तर त्यानंतर ती गोडे तिने बनवले, पण मला ते सगळे गोडे मग मोडावे लागले, कारण की थोडंसं त्यामध्ये ना मग मी आपलं जे काही घरची कणिक होती ना, ते कणिक मिक्स करणार होती. तर बस आपलं स्टफिंग तयार आहे. त्यामध्ये मस्त असं कोथिंबीर घालून घेते आणि आता मोमोज भरायला घेणार आहे. तर ज्या घरी मुलं असेल 2
आता मोठं मुलगा किंवा मुलगी म्हणा जे काही करत असेल ना तसंच करण्याचं, लहान मुलं पण तसेच करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या घरी तेच आहे. जर नव्याने काही म्हटलं की मग पटकन तो पण मम्मी बनवणं. ती कोणत्या गोष्टी तिने पण आपली एक्साइटमेंट दाखवली तर तो पण एक्साइटमेंट दाखवतो. ती जर अभ्यास करायला बसली, मी जर तिचा अभ्यास घ्यायला बसली की त्याने आपल्या कॉपीज घेऊन आलाच पाहिजे. पहिले त्याला अभ्यास करायला बस म्हटलं माझ्यासोबत तर बसणार नाही, पण ती जेव्हा अलबत बसेल ना तेव्हाच तो म्हणजे एक हिरशिलापणा जो असतो ना तो मुलं दाखवतात. तर मी तिच्याकडे बघितलं अभ्यास करताना तर तो माझी गाल इकडे करत राहतो. मम्मी माझं बघ माझं बघ असं मुलांचं चालू राहते. आणि मस्ती तर काही दोघांची विचारूच नका रे बाबा. तर बस ते ठीक आहे म्हणा, जिथे मुलं दोन राहतात तिथे तर हे सगळ्या गोष्टी होणारच आहे. तर नव्याने जेवढे काही गोळे केले होते ते सगळे गोळे मी मोडून घेतलेले आहेत. फक्त 5-6 मी फक्त मैद्याचे करून घेणार आहे. त्यानंतर ना त्याच्यात कणिक मिक्स केली आणि मग कणकीचे सुद्धा करून देणार आहे. तर हे मुलांसाठी खरंच खूप हेल्दी असतं कणकीचं वगैरे बनवणं. मैदा तेवढा हेल्दी नसतो कारण की पचायला जड असतो. तर चला आता मी भरायला सुरुवात करणार आहे. पहिला मी मोमोज जे भरलं ना एकदम मोदकसारखे भरले. तर तसे मोदक ना बाहेरसुद्धा विकत मिळतात मोदकसारखे आणि वेगळ्या आकाराचे पण मिळतात म्हणा. पण मग मी तसेही भरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या प्रकारे जे भरले ना ते मला जास्त आवडले आणि त्याचा आकारही मोठा वाटत होता आणि दिसायलाही छान वाटत होतं. तर काय केलं मी दोन्ही साईडनी पाकळ्या पाडल्या. त्यानंतर ना बाजूबाजूला पाकळ्या पाडत गेली आणि त्या पाकळ्या एकावर एक असं लावत गेली. म्हणजे इकडून तिकडून तुम्ही बघू शकता जसं मी भरत आहे तसं. तर खरंच हे दिसायलाही छान वाटत होतं. आणि तुम्हाला दिसत असेल बाजूला इडली पात्र, तर जे मी स्टीम करीन ना ते इडली पात्रातच स्टीम करीन म्हटलं. आता एकसाथ नाही, यामध्ये सोडा येऊन जातात आपण जेवढे काही मोमोज बनवले आहेत ते. आणि मुलं तर तुम्ही बघू शकता किती वेळा त्यांनी इथे चक्रा घातलेल्या आहेत, ये जा करत आहेत. तर म्हटलं हेच माझ्यासाठी बेस्ट राहील. म्हणजे वाफ लवकर 10-15 मिनटं तर लागतात वाफ यासाठी. आणि छान शिजू देणं महत्त्वाचं आहे कारण की हे कच्चेही राहायला नको, कारण की नुसते वाफवलेले असतात ना म्हणून. तर चला आता आपले जेवढे माझे तयार झाले भरत पटकन मी भरले आणि लावून घेतले. म्हटलं तोपर्यंत तर मुलांचा वेट करणं मुश्किल होतं, ते तर वाटच पाहत होते. तर आता एका साईडला लावलेलं आहे, चटणी तयार आहे. आता हे शिजतपर्यंत आपले अजून परत सोडा मोमोज मी भरून घेणार आहे. फक्त सोडा म्हणजे सोडूने 32 तर 31च माझे झालेले होते आणि एक कमी झालेला होता. तर बघू शकता फ्राय पण करून दे म्हणत होती नव्या. मग त्याचे पप्पा पण म्हणत होते की फ्राय करून दे. तर मी म्हटलं आता जे पहिले वाफवलेले आहे ते खाऊन घ्या आणि फ्राय मग आता दुसरे जे लावलं आहे इडली पात्र तर त्याच्यातले मग मी फ्राय वगैरे करून देणार आहे यांना. गरम आहे कसे झाले. कधी कधी मुलांच्या फरमाईशसुद्धा पूर्ण करावे लागतात. तर आपण जेव्हा बाहेर खातो तेव्हा ना ते कमीच येतात आणि जेव्हा आपण घरी बनवतो ना ह्या सगळ्या गोष्टी मग मुलं पोट भरून खाऊनही घेतात आणि त्यांच्या मनाला संतुष्टी पण होते. पण चला मग त्याच्यानंतर मी परत भरून घेतले आणि परत वाफवून घेणार आहे. आणि स्वयंपाक वगैरे शिल्लक होताच त्यामुळे मी तेवढं काही मग लक्ष नाही दिलं. तिने म्हटलं तर बनवून दिलेलं आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे जेव्हा आकार दिला ना खरंच हा दिसायला खूपच छान वाटत होता. पण मी नंतर शेअर केला. त्यानंतर मग परत फ्राय पण मग करून दिले. यांनी पण फ्राय केलेले खाल्ले. मला पण जास्त फ्राय करण्यापेक्षा ना वाफवलेले जे असतात ना ते जास्त टेस्टी वाटतात. फ्राय केलेले नव्यालासुद्धा आवडले नाही, पण मला आवडते फ्राय वगैरे केलेले. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला नंतर. बाय.